सो गाइज वेलकम टू माय ब्लॉग. आज आपल्या कॉलेजला मेंटल हेल्थ डे प्रोग्राम. सो आपण ते सेलिब्रेट करतो आहे आणि आपली बॅच आहे आज ऑर्गनायझिंग बॅच. सो आपल्याला आपल्या अंडरमध्ये सगळं सो स्टेटिंग आज वर्ल्ड हेल्थ डे कोणतं डे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे प्रोग्राम सेलिब्रेट करतो आहे आम्ही 6 सेम. आज वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आहे. तुझं काय काम आहे आजचं? त्याबद्दल मी काही स्पीच घेतलेला आहे. सो आई इथे चालू आहे डेकोरेशन ऑफ ब्लॅक बोर्ड. कार्यकर्ते युवा कार्यकर्ते हां तो इकडे गेले. गणेश युवा कार्यकर्ते गणेश. गर्ल्स काय करताय? दोन शब्द बोलतात हे असे इथे पोस्टर जवळ इथे गेले. हां सांग मेड बाई मी. तुझं काय आहे का? माझा व्हिडिओ काढ का. सो गाईज हे रांगोळी बनवत आहे रिया पापलेटवाली. हां तो यू आर डुईंग गुड जॉब. सो गाईज आपण जातो आता इन्व्हिटेशन द्यायला. सो लेट्स गो. पाहिजे बरं का गाईज. सो गाईज आपला माणूस स्पीच लिहितोय. अँकरिंग आहे भाऊंची आज आणि याची को अँकर. हे तू पाडून इथे असंच करावं लागतंय. सुचिता दरवेळेस प्रमाणे यावेळेस पण बोर्ड. सुचिता पास कर रहा ब्लॉग. पास कर रहा सगळ्या टीचर मागणार रे. आज आपला पहिला ब्लॉग आहे आणि आज आपला शेवटचा ब्लॉग आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. सो हे गाईची तर स्किटची प्रॅक्टिस चालू आहे. सो गाईज आपण आहे फोटो काढायला. गाईज यांची काय स्किट एवढी बसत नाही. बघू आता. बरोबर करा रे स्किट. वाढलीच नाही ना तुझ्या क्लासमध्ये बसून ह्याची दाढी वाढली ना. कुठे येतोय रेंज गेली नालाय का. हो रेंज. ए कॉशमुशचा मित्र. सो गाईज आपल्याला पाठवलंय शेविंग करायला. एवढी तर नाही आहे तरी आता परत ट्रिम मारून घेऊ. आता बघू किती बारीक करता ते चोनाला. स्वतः वैयक्तिक चला आता जाता वरती मारायचं. चलो गाईज. गाईज आपण आलोय ट्रिम करायला. एवढी तर आहे काही नाही दाढी तरी नॉर्मल करून घेऊ. मॅम म्हणताय म्हणून. कोण बसतंय पहिले? नंबर सो गाईज आपली दाढी झाली. वस्ताराने मारलाय का बरं की आपल्याला पिंपल्स आहे म्हणून. सो एवढीच केलेली आहे. डोंट वरीज. सो गाईज झालेली आहे आपली रांगोळी. अजून पण स्किटची प्रॅक्टिस चालू आहे. सो गाईज इथे सर्व आलेले केव्हाच्या प्रोग्रामसाठी वेट करते. अजून प्रोग्राम चालू नाही. टाइम दाखव किती झाला. 11-12 नाही 12-15 टाइम काय होता आपला? 12. सो 15 मिनिटांनी 12:30 वाजता स्टार्ट होईल. कर ना. काय करत होते? करा ना लवकर. अरे बस रे.
hearty good afternoon to our respected principal ma'am and the teachers and one and all present here. I am Abhishek Pawar. And I'm Nana Okore from BSc Nursing 3rd year. We are so glad you are here to celebrate World Mental Health Day with us. A warm welcome to everyone joining us today. Now, let's start the program with our Now, I would like to call Mr. Gaurav sir to felicitate Miss Simran ma'am. Thank you so much, sir. BSc Nursing. Today on the occasion of World Mental Health Day, I want to talk about something that can affect all of us. Mental health is more than just the absence of illness. It is also about achieving balance, managing emotions, and efficiently dealing with stress. In today's environment, stress, anxiety, and depression are becoming increasingly prevalent. However, mental health is looked as a problem. We must remind ourselves that our challenges are a sign of strength, not weakness. प्रत्येक नकारात्मक गोष्ट किंवा घटना या जखमेवर मीठ सोडते. परिणाम असा होतो की भीती, वेदना, असुरक्षितता या सगळ्या भावना शरीरभर फिरतात. कधी कधी श्वास अडकतो, कधी हृदय जोरजोरात धडधडतं, कधी डोळ्यातून अश्रू नकळत येतात. म्हणूनच लक्षात ठेवा, कोणी अस्वस्थ वाटत असेल तर त्याला ओव्हर ऍक्टिंग किंवा ड्रामा म्हणू नका. कदाचित तुमच्या शब्दांनी, तुमच्या समजून घेण्याने त्यांच्या आयुष्यातील अंतर थोडासा कमी होईल. एन्झायटी ही सोपी गोष्ट नाही, पण जरी तुम्ही अशा लोकांचं ऐकलं, त्यांचं मन समजून घेतलं तर त्यांच्यासाठी तुम्ही त्या बुडणाऱ्या माणसाला दिलेला खरा हात ठरू शकता. आणि हाच हात त्यांच्या जीवन आणि मृत्यू यामधला फरक ठरू शकतो. शेवटी एवढंच सांगते की नकारात्मकता से जितना रहोगे दूर, नींद आएगी उतनी भरपूर. उठोगे जल्दी, करोगे योग, तन होगा स्वस्थ, रहोगे निरोग. समय पर पूरे होंगे कर्तव्य, अच्छा होगा मानसिक स्वास्थ्य. मन में नहीं आएंगे बुरे विचार, अच्छी होगी दिनचर्या. सुलझेगा व्यवहार, इसी से सुंदर होगा सबका संसार. यही मेरा अंतिम कर्तव्य, यही है मेरा अंतिम कर्तव्य. सुखी रहने का मूल मंत्र है अच्छा मानसिक स्वास्थ्य, अच्छा मानसिक स्वास्थ्य. धन्यवाद. Thank you so much, Sonali. Keep this energy going. Now, to keep this energy going, I would like to invite the very talented students of 3rd year BSc Nursing and 2nd year JNM to perform a skit for us. Please. इकडून जा ना, तिकडून. इकडे ना
रोल प्ले करणार आहोत. नमस्कार, मी या ॲक्टमध्ये फ्रेंडचा रोल प्ले करत आहे. नमस्कार, मी या ॲक्टमध्ये आईचा रोल प्ले करते. नमस्कार, मी या ॲक्टमध्ये पेशंटचा रोल प्ले करतो. नमस्कार, मी या ॲक्टमध्ये ॲज अ डॉक्टरचा रोल प्ले करते. तर तुम्ही आता बघितले की विवेकचे मित्र त्याला कॉलेजमध्ये खूप चिडवतात, त्यामुळे विवेक खूप निराश झालेला आहे. तर आता आपण पुढे बघूया घरचे दृश्य. एकदा सांगितलं समजत नाही का? काय गं, कशी आहेस? काय नाही गं, बरी आहे. काय झालं? टेन्शनमध्ये दिसतेस. काय नाही गं, तो विवेक बघ ना थोडा टेन्शन करतो. त्याला अभ्यासाचं काही टेन्शन आहे का? नाही गं, तो कॉलेजमध्ये चांगले स्कोर आणतो. मग कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल? नाही गं, तर तुम्हाला काही सांगितलं नाही, मलाच कळत नाही त्याला काय झालंय. काय रे विवेक, कसा आहेस? कॉलेज कसं चालू आहे? हे बघ असं आहे त्याचं. आपण एखाद्या सायकॅट्रिककडे दाखवायची का त्याला? काय गं, माझा मुलगा वेडा आहेस का? अगं वेड्या नाही, फक्त वेड्यात थोडं डॉक्टरकडे दाखवता. त्याचा काही प्रॉब्लेम असेल तो बोलू शकत नाही तर डॉक्टरसमोर बोलू शकतो. आणि माझ्या बहिणीचा मुलगा पण असंच वागत होता. आम्ही त्याला डॉक्टरकडे दाखवलं तेव्हा तो आता नॉर्मल वागतोय. ठीक आहे, तू म्हणतेस तर आपण नक्की जाऊ. तर आता तुम्ही बघितले की विवेक घरी देखील खूप शांत झालेला आहे, निराश झालेला आहे. तर आता आपण त्यांची मैत्रीण सांगते की डॉक्टरचा सल्ला घ्या, त्यामुळे ते डॉक्टरकडे गेलेला आहे. आता पुढे बघू. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा मुलगा आहे विवेक, तो आजकाल खूप वेगळा वागतो. म्हणजे तो कसा वागतो तुम्ही मला सांगू शकता का? त्याच्या काय बिहेवियरमध्ये चेंजेस आहेत? तो आजकाल चिडचिड खूप करतोय. तो जेवण करत नाही, आमच्यासोबत नीट बोलत नाही. तो त्याचं आम्हाला काहीच कळतच नाही, सांगत नाही तो त्याला नक्की काय झालंय. अच्छा, एक काम करा, तुम्ही त्याला उद्या माझ्याकडे घेऊन या. मी त्याच्याशी पर्सनली बोलून बघते आणि मग आपल्याला कळेल की नेमका प्रॉब्लेम काय आहे. ठीक आहे डॉक्टर, उद्या येतो आम्ही. तर आता नेक्स्ट डे बघू. नमस्कार डॉक्टर, मी काल आली होती तुमच्या. नमस्कार, ठीक आहे, तुम्ही एक काम करा, बाहेर वेट करा. त्याच्याशी पर्सनली बोलून बघते काय आहे ते तुम्हाला सांगते. हॅलो, मी डॉक्टर तृप्ती देवरे. तुझं नाव काय आहे? माझं नाव विवेक सुभेदार. अच्छा, तू कोणत्या इयरला आहेस? मी थर्ड इयर BSc नर्सिंग आहे. आणि तुझं कॉलेज स्टडी कसं चालू आहे? सर्व चांगलं चालू आहे ना? विवेक, तुझं कॉलेज स्टडी सर्व चांगलं चालू आहे का? हे बघ, तू माझ्याशी सर्व काही शेअर करू शकतो, तुझ्या मनातलं. तू मला तुझं फ्रेंडच समज. आणि आपण हवं तर तुला जर प्रायव्हसी असेल तर आपण तुझी गोष्ट आपल्यातच ठेवू. तुझ्या मनातलं सर्व काही सांग. तुला जर काही प्रॉब्लेम असेल, कसलं टेन्शन असेल घरातलं, कॉलेजचं, तर तू मला शेअर करू शकतो. हो डॉक्टर, मला कॉलेजमध्ये एक मुलगी आवडायची, ती मला नाही म्हणाली, म्हणून त्यावरून मला पोरं चिडवतात. अच्छा, अरे एवढंच? ह्या छोट्या छोट्या गोष्टी तर होतच असतात, त्यावर आपण एवढा विचार नाही करायचा. हे बघ, आपल्या लाईफमध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला नाही भेटत, मग त्यावर एवढा विचार नसतो करायचा. मला बाकी कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही, मुलं चिडवतात त्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. अरे बघ, ती गोष्ट तर तू नॉर्मल मजाकमध्ये पण घेऊ शकतो ना. जर तुझ्यावर जे घडलं ते सेम जर तुझ्या दुसऱ्या फ्रेंड सोबत घडलं असतं तर तू पण तुझ्या फ्रेंड सोबत मिळून त्यांची मजाक घेतली असती, तर मग त्याला पण तर वाईट वाटलंच असतं ना. मग वाईट वाटण्यापेक्षा मजाकमध्ये घ्यायचं. आणि मी तुला एक गोष्ट सांगते, कधीही आपल्या मनातली गोष्ट आपल्या ट्रस्टेड पर्सनला, छोटी असो
आपल्याला आढळून येत नाही. थँक्यू डॉक्टर, तुमच्याशी बोलून मला बेटर फील होते. मी तुमच्या गोष्टी नक्कीच फॉलो करेन. हो, नक्कीच फॉलो कर. आपल्या शारीरिक आरोग्यासोबत आपले मानसिक आरोग्यही फार महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्या शरीराची आणि आपल्या मानसिक आरोग्याची आपण आपली काळजी घ्यावी. थँक्यू. आता आपल्या कायमच्या जीवनात असे फार कॉमन साइन अँड सिम्पटम्स आपल्याला आढळून येतात, जसे की आपण त्याला निग्लेक्ट करतो. तर ते आता आमचे GNM सेकंड इयरच्या मुली दाखवतील की कोणते साइन अँड सिम्पटम्स असतात आणि ते जर आपल्याला आढळले तर आपण त्यांना नेग्लेक्ट नाही करायचं. जसे आता आपण विवेकच्या केसमध्ये बघितलं की त्याच्या मागे 2 गोष्टी निघत होत्या. मला वाटलं की त्याला मुलीने नकार दिला म्हणून तो टेन्स आहे का, पण त्याच्या मनात काय होतं की त्याला फ्रेंड्स चिडवत होते. तर जर आपण असं समोरच्याशी बोललो, मनातल्या गोष्टी शेअर केल्या, त्याच्याकडनंही ऐकून घेतलं, तर आपण त्याला सॉल्युशनही देऊ शकतो आणि तो त्याच्या मनात त्या गोष्टींचा पायलप होणार नाही आणि तो डिप्रेशन, एन्झायटी वगैरे अशा खूप साऱ्या आजारात तो अडरणार नाही. म्हणून सर्वात जर तुमचा फ्रेंड वगैरे कोणी जर असं अडळेल तर त्याच्याशी तुम्ही बोला आणि त्याच्या मनातल्या गोष्टी शेअर करा. तर आता आपण बघू कोणते साइन अँड सिम्पटम्स आहेत. थँक्यू. वेगवेगळे नकारात्मक विचार येऊ शकतात. चिंताग्रस्त, अस्वस्थ किंवा तणावग्रस्त वाटणे. स्ट्रेस, डिप्रेशन व चिंतेची समस्या येऊ शकते. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. आत्मसंदेहाची भावना निर्माण होऊ शकते. थकवा जाणू शकतो. मानसिक आजारामुळे राग व चिडचिड होऊ शकते. Thank you so much all of you. Now I would like to invite on stage Mr. Gaurav sir to share some thoughts on today's program. Good afternoon, respected. A special thank you to our chief guest Mrs. Manisha Muske ma'am and all the teaching and non-teaching staff to give your valuable time. Thank you to organizing batches and second year JNM for participation in the program. Now here I declare that the program is over. Thank you. Very nice. Okay. सिर्फ प्रोग्राम करने से घर नहीं चलता मित्र, काम भी करना पड़ता है. तो गाइस आपल्या बॅचमेटने बघा किती मस्त डेकोरेट केलेले आहे. मी मदत केलेली आहे ना सगळ्यांना. हॅपी मेंटल हेल्थ डे मॅम. वेलकम. माझ्या ब्लॉग मध्ये नाही बोलले तुम्ही मी काय कामं केले ते बोला. सांगा लवकर. बेस्ट मॅन, बेस्ट मॅनेजर, बेस्ट मॅनेजमेंट अँड बेस्ट ऑर्गनायझर ऑफ दिस मेंटल वर्ल्ड मेंटल हेल्थ. थँक्यू गाईज, थँक्यू. सो गाईज या पोरांनी जिंदगीत कधी कामं नव्हते केले, आज डायरेक्ट कामं करून जायचं होतं म्हणून कामं केले ते. आता उद्यापासून सुट्ट्या. सो सर्वांना थँक्यू ज्यांनी ज्यांनी हेल्प केली, कोऑपरेट केलं एकमेकांसोबत. थँक्यू. सो गाईज यांचा लंच टाइम झालेला आहे.
आपला डाएट आहे, आपण स्टिक टू डाएट आहे म्हणून आपण खात नाही. हे तो समोसे बिमोसे खाऊ राहिले समोसे. तू पॉपलेट काय? सो गाईज झालेलं आहे आपला प्रोग्राम, चांगला झालेला आहे. ॲप्रिशिएट केलं आहे मॅमने आपल्याला. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. थँक्यू.